अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांना भीक घालत नाही। दहशतवादी हल्ला झाला तर ऑपरेशन सिंदूर स्टाईलनं उत्तर देऊ, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीओ मध्ये 20 मिनिटं चर्चा। शस्त्रसंधीवर भारतानं भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। वीस तासांच्या आतच पाकिस्तानच्या नापाक कुरापती। जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील 6 तळांवर पाक सैन्याचा गोळीबार। भारताकडून जशास तसं उत्तर। जम्मू काश्मीरमध्ये आजपासून शाळा पुन्हा सुरू होणार। सीमारेषा परिसरामध्ये मात्र खबरदारी। कुपवाडा, बारामुल्ला आणि बांदीपुरात शाळा बंदच। राज्य शिक्षण बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा आज निकाल। दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल। विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली। मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा जोरदार तडाखा। वीज अंगावर पडून राज्यामध्ये 4 जणांचा बळी। हजारो हेक्टरवरील कांदा, डाळिंब आणि आंब्याचं मोठं नुकसान। मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। दुपारनंतर काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता, तर अंदमानमध्ये मान्सूनसाठी पोषक स्थिती असल्याची माहिती। सोन्याच्या दरात 3000 रुपयांची घसरण। सोनं प्रतितोळा 96,614 रुपयांवर। ग्राहकांसह सराफा व्यावसायिकांना मोठा दिलासा।